नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सौरभ विजय रंगाटे, उपजिल्हाधिकारी 2023 स्टेट रँक 5. आज आपल्याला संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2025 च्या शेवटच्या 61 दिवसांचं नियोजन कसं असावं या बाबतीत आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. खरं तर बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की आपण अशा पद्धतीचा एक व्हिडिओ बनवावा जेणेकरून आपल्याला शेवटच्या दिवसांचं नियोजन आणि प्रॉपर प्लॅनिंग आपल्याला कशा पद्धतीने करता येईल यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती आणि म्हणूनच आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आता जर आपण बघितलं तर आपला रिझल्ट आता जवळपास आज 22 जुलै आहे, तर ह्या वीक एंड पर्यंत म्हणजे शुक्रवारपर्यंत रिझल्ट येण्याची अपेक्षा आहे. आता ह्या रिझल्टच्या बाबतीत जर बघायला गेलं तर कट ऑफच्या संबंधित आपण चर्चा काही यामध्ये करणार नाहीत, कारण जवळपास 1618 जागा आपल्याला या ऍडमध्ये आहेत आणि 1618 जागा म्हटलं तर त्याचा विचार केला तर 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी नक्कीच मुख्य परीक्षेला असणार आहेत. त्यामुळे ज्यांचे मार्क्स 45 पेक्षा जास्त आहेत त्यांनी बिनधास्त अभ्यासाला सुरुवात करा. मी अभ्यासाला सुरुवात करा असं का म्हणतोय, कारण जरी आपल्याला संयुक्त गट क मुख्य परीक्षा देता नाही आली, जरी तुमचे कट ऑफच्या बाहेर तुमचे मार्क्स आले, तरी पुढे आपल्याला नक्कीच संयुक्त गट ब ची पूर्व परीक्षा त्याच्या पुढे आहेच. त्यामुळे हा अभ्यास तुमचा काही वाया जाणार नाही. तर त्यासाठी आपण आता एक एक पॉईंट बघूया. परीक्षेची तारीख आहे आपल्या 21 सप्टेंबर 2025. तर 21 सप्टेंबरला आपला पेपर असणार आहे आणि आजच्या दिवसापासून म्हणजे 22 जुलै पासून आपण जर काउंट केलं तर आपल्याला उरलेले दिवस आहेत आपल्याकडे फक्त 61. आता 61 दिवस म्हटलं तर आपण जर ते महिन्यामध्ये काउंट केले तर आपण म्हणू शकतो की 2 महिन्यापेक्षा जास्त दिवस आहे आणि आपल्याला ते जास्त वाटू शकतात की 2 महिन्यापेक्षा जास्त अवधी आहे, आपण निवांत हळूहळू अभ्यासाला सुरुवात करूया. पण तसं नाहीये. 61 दिवस म्हणजे खूपच खरं तर कमी दिवस आहेत आणि या दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचंय तर शेवटच्या दिवसांचं नियोजन करायचंय. आता पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचे तर तुमच्या डेस्कला अशा पद्धतीनं एक तुमचा पेज असलं पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही डेज लिहिले पाहिजे. 61, 60, 59 अशा पद्धतीनं एक पेज असलं पाहिजे आणि तुम्ही काय करायचंय प्रत्येक दिवस झाल्यानंतर अशा पद्धतीनं त्याला डॅश करायचे. इथं लास्ट दिवस असला पाहिजे तुमचा 21 सप्टेंबर 2025 चा. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर तुमच्या रोजच्या रोज लक्षात येईल की आपल्याकडे किती दिवस शिल्लक आहे. आता पुढची गोष्ट आपल्याला काय करायचे तर किती तास अभ्यास केला पाहिजे. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की आपण मुख्य परीक्षेला आहे तर खूप म्हणजे 16-17 तास अभ्यास केला पाहिजे का, किंवा काही जण म्हणतील माझं रेग्युलर प्रॅक्टिस हे 8-9 तासाचं आहे तर तेवढ्या अभ्यासात मी पास होऊ शकतोय का. तर तसं नाहीये. आपल्याला काय आता आपण मुख्य परीक्षेला आहोत तर मुख्य परीक्षेतून पुन्हा जर तुम्हाला फेल होऊन परत पूर्व परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही निवांत अभ्यास केला तरी मला काही हरकत नाही. परंतु ऑन अन ऍव्हरेज तुमचा रोजचा अभ्यास हा 10 तासापेक्षा जास्त असला पाहिजे. मी काय म्हणतो लक्षात घ्या परत, 10 तासापेक्षा ऑन अन ऍव्हरेज तुमचा रोजचा अभ्यास असला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तुमच्या पुढे स्टॉपवॉच असलं पाहिजे आणि त्या स्टॉपवॉच मध्ये रोजच्या रोज तुम्ही काउंट करायचंय की आपण रोज किती तास अभ्यास करतोय. तर 10 तासपेक्षा जास्त अभ्यास केला तर मला नाही वाटत की 61 दिवसामध्ये तुमचा म्हणजे तुम्हाला खूप कमी पडतील किंवा तुमचा सिलेबस कव्हर होणार नाही. 10 तासापेक्षा जास्त अभ्यास केला तर नक्कीच 61 दिवसांमध्ये तुमचं प्रॉपर प्लॅनिंग जर असेल तर व्यवस्थित रिव्हिजन होतील. आता तो अभ्यास कसा केला पाहिजे. आता 10 तासापेक्षा जास्त म्हणतोय. आता मी जर सपोज मी ह्या परीक्षेला असतो तर मी काय केलं असतं, सकाळी जर बघितलं आपण तर 8 वाजता मी अभ्यासाला सुरुवात केली असं म्हणूया आपण. सकाळी 8 किंवा 7:30, कारण 7:30 पर्यंत आपल्याला लायब्ररीत यायला काही हरकत नाही. तर 7:30 वाजता आपण अभ्यासाला सुरुवात केली तर पहिला सेशन मी ठेवला असता 2 तासाचा, म्हणजे तो 7:30 ते 9:30 असा माझा पहिला सेशन असता. म्हणजे हा 2 तास झालं. त्याच्यानंतर 9:30 ते 10 तुम्ही नाश्ता किंवा ब्रेकफास्ट म्हणजे आपण चहा वगैरे घेण्यासाठी थोडा ब्रेक घेऊ शकतो. तर त्याच्या पुढचा सेशन असता आपला 10 ते 1 पर्यंतचा, बरोबर. म्हणजे इथं झाले 3 तास. त्याच्यानंतरचा सेशन असता माझा 2 ते 5:30. आता 2 ते 5:30 का म्हटलं, कारण 1 ते 2 आपलं आपण जेवायसाठी ब्रेक घेऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडी रेस्ट सुद्धा घेऊ शकता. म्हणजे इथं किती झालं आपलं जवळपास 3.5 तास झाले. त्याच्यानंतर पुढचा सेशन असता आपला 6 ते 9. 5:30 ते 6 तुम्ही चहा वगैरे, तुम्हाला थोडा रेस्ट घ्यायचा असेल, तुम्हाला थोडं फिरून यायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण पुढचा सेशन असता माझा 3 तासाचा, बरोबर. त्याच्यानंतर 9 ते 9:30 आपला रात्री जो काय आपण म्हणतो की जेवणासाठी आपण ब्रेक घेतो तर तो 9 ते 9:30 असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर 9:30 ते 11:30 अशा पद्धतीनं शेवटचे 2 तास. आता हे शेवटचे 2 तास आहेत ना,
ह्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, रोजच्या रोज करंट अफेअर्स करायचंय. ह्या ज्या शेवटचे 2 तास आहेत 9:30 ते 11:30, याच्यामध्ये रोजच्या रोज तुम्हाला डेली करंट अफेअर्सचं रिव्हिजन करायचं. आता करंट अफेअर करताना नक्की काय करावं, बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम असतो की ते म्हणजे पुस्तक घेतलं किंवा ती परिक्रमा घेतली की पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत सगळं आपण वाचत बसतो. पण मला वाटतं ही पद्धत चुकीची आहे. आपण काय करायचं, PYQ बघायचे की कशा पद्धतीनं करंट अफेअर्सवर प्रश्न विचारले जातात. आता समजा पद्म पुरस्कारावर प्रश्न विचारले जातात ना, तर तुम्ही पद्मच्या सेपरेट नोट्स तुमच्याकडे असल्या पाहिजेत. त्या पद्मामध्ये तुम्ही काय लिहिलेलं असलं पाहिजे, टोटल पद्म पुरस्कार किती दिले गेले, त्याच्यामध्ये पद्मविभूषण किती आहेत, पद्मभूषण किती आहेत आणि पद्मश्री किती आहेत, मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे कोण कोण आहेत, अशा पद्धतीने तुमचा अभ्यास असला पाहिजे. त्याच्यामध्ये महिला किती आहेत, त्याच्यामध्ये फॉरेनर्स कोण कोण आहेत. तर एवढेच पॉईंट आपण करायचे आहेत, त्याच्या पलीकडे जायची जास्त गरज नाही. आता हे जर पॉईंट सोडले तर या व्यतिरिक्त जे काही छोट्या मोठ्या घडामोडी असतात तर त्याचे टायटल्स करायचे, त्याच्या खूप डीप मध्ये जात बसायचं नाही. एखादी घटना घडली किंवा एखादं पुस्तक कोणीतरी लिहिलंय तर ते पुस्तक कोणाचं आहे, मग ते पुस्तक आणि त्याचं पुढे लेखकाचं नाव, अशा पद्धतीने म्हणजे इथपर्यंतच जायचं, त्याचे मग पूर्ण हिस्ट्री काढत बसायचं नाही त्या लेखकाची. तर अशा पद्धतीने करंट अफेअर्स आपण रिव्हिजन करणार आहोत. तर आता त्या टाईपमध्ये जर तुम्ही अभ्यास केला ना, सकाळी 7:30 ते रात्री 11:30, तर जवळपास 13 तासापेक्षा जास्त अभ्यास तुमचा होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, 13 तासापेक्षा जास्त अभ्यास तुम्ही कंटिन्यू जर करत असाल ना 61 दिवस, तर अगदी प्रॉपर रिव्हिजन तुमची होऊ शकते. बरोबर, तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकताय. आता पुढचं आपण बघूया की आता जागा 1618 आहेत म्हणून मग निवांत राहायचंय का, की 25,000 विद्यार्थी असणार आहेत आणि मी त्याच्यामध्ये कुठेतरी असणार आहे. परंतु त्या 25,000 फायनल सिलेक्शन फक्त किती जणांचं होणार आहे, 1618 जणांचं होणार आहे. त्यासाठी आपल्याला या 1618 जागांमध्ये येण्यासाठी किती अभ्यास केला पाहिजे ते आता तुम्ही ठरवायचंय. त्याच्यानंतर म्हणजे कॉम्पिटिशन निश्चितच असणार आहे. आता परीक्षेची डिमांड काय, आता गट क मुख्य परीक्षेला आपल्याला माहित आहे की 2 पेपर आहेत. बरोबर, पहिला आणि दुसरा. बरोबर, पहिला मराठी इंग्लिशचा पेपर आहे, दुसरा आपला GS2 म्हणजे त्याच्यामध्ये पॉलिटी, हिस्ट्री, सायन्स हे विषय आहेत. आता ह्याच्यामध्ये काय आहे की 60 मिनिटांमध्ये आपल्याला 100 प्रश्न कव्हर करायचे आहेत. तर पहिल्या पेपरची स्ट्रॅटेजी तुमची काय असली पाहिजे, मराठी इंग्लिशचा पेपर आहे. बरोबर, मग ह्या पहिल्या पेपरमध्ये तुम्ही 25-35 अशा पद्धतीची तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. 25 मिनिटं तुमचा मराठी सेक्शन संपला पाहिजे आणि उरलेल्या 35 मिनिटांमध्ये तुमचा इंग्लिशचा सेक्शन, अशा पद्धतीचं पहिल्या पेपर स्ट्रॅटेजी. आणि दुसऱ्या पेपर स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, 40-20. आता हे 40-20 काय, तर 40 मिनिट्स मध्ये तुमचे जीएसचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व कव्हर झाले पाहिजेत, म्हणजे जवळपास 78 प्रश्न. आणि उरलेल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 20 ते 22 गणित, जे काही मॅथ्स रिझनिंगचे उरलेले 20 मिनिटांमध्ये 22 क्वेश्चन आपल्याला टॅकल करायचे. आता ते 22च्या 22 आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत का, तर नाही. त्या 22 मधले सिलेक्टिव्ह आपल्याला बघा, 22 पैकी सिलेक्टिव्ह 16 ते 17 प्रश्न जरी तुम्ही बरोबर आणले, मी काय म्हणतो लक्षात घ्या, 16 ते 17 प्रश्न जर तुम्ही बरोबर आणले तर तुम्हाला मेरिट मध्ये येण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. परंतु बाकीच्या जीएस मध्ये सुद्धा तुम्हाला अवरेज मार्क्स घ्यावे लागतील. म्हणजे तुम्हाला ह्यातून काय कळतंय की पोस्ट डिसाइडिंग फॅक्टर कोणता आहे, तर सीसॅट, मॅथ्स रिझनिंग हा पोस्ट डिसाइडिंग फॅक्टर आहे. तर लक्षात आलं तुमच्या कशा पद्धतीने आपल्याला पेपरची स्ट्रॅटेजी ठेवायची. आता त्याच्यानंतर बघूया आता 61 दिवसांचं नियोजन कसं करायचं. बरोबर, आता आपल्याकडे 61 दिवस आहेत ना, तर मी काय करेन याच्यामध्ये, या 61 दिवसांना 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करेन. 3 पार्ट्स कसे असतील, तर पहिले असतील माझे 30 दिवस, त्याच्यानंतरचे 25 दिवस आणि त्याच्यानंतरचे लास्टचे 6 दिवस. आता हे कसं करायचं, तर ह्या आतापासून आजच्या दिवसापासून म्हणजे 22 जुलै पासून पुढचे 30 दिवस ह्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, तर लक्षात घ्या, मराठी इंग्लिश ह्याच्यासाठी तुम्हाला दोन्ही सब्जेक्ट मिळून कमीत कमी 5 तासाचा वेळ या 30 दिवसांमध्ये तुम्हाला द्यायचा आहे. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही 2 तास मराठी आणि 3 तास इंग्लिश असं करू शकताय किंवा 2.5 तास असं दोन्ही करू शकताय. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला मराठी आणि इंग्लिशसाठी तुम्हाला किती तास ठेवायचे, 5 तास दिवसातले ठेवायचे. आता 5 तास गेले, मी म्हटलं मग 13 तास अभ्यास करतोय आपण, तर 13 तासातले जर 5 गेले तर तुमच्याकडे किती अजून किती तास आहेत, 8 तास आहेत. आता उरलेल्या 8 तासांमध्ये काय करायचं, तर उरलेल्या 8 तासांमध्ये लक्षात घ्या, या महिन्यामध्ये मी म्हणतो ह्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला रोजच्या रोज सीसॅट करायचंय. हे सीसॅट किती, रोज पाऊण तास करायचंय. लक्षात घ्या, रोज पाऊण तास. आणि ह्याच्यामध्ये काय करायचंय की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर जे आहेत ते तुम्हाला ह्याच्यामध्ये सोडवायचे आहेत. म्हणजे मॅथ्स अँड रिझनिंगचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला कव्हर करायचे आहेत. मी मगाशी सांगितलं की 9:30 ते 11:30 यामध्ये रोजच्या रोज तुम्हाला 2 तास करंट अफेअर्स करायचंय.
आणि उरलेल्या वेळामध्ये मग तुम्ही हिस्ट्री, पंचायत राज, इकॉनॉमिक्स आणि सायन्स अँड टेक एवढे विषय आपल्याला ह्या 30 दिवसांमध्ये कव्हर करायचे. आता उरलेले विषय मी मागं का ठेवले? आता मराठी इंग्लिश सांगितलं मी, रोज तुम्हाला डेली 5 तास या विषय 2 सब्जेक्टला द्यायचे. मग उरलेल्या विषयांचं काय? तर उरलेले विषय आहेत ना ते आपल्याला 25 दिवसामध्ये करायचे आहेत. आता ह्या 25 दिवसामध्ये कसं करायचं की आता मराठी इंग्लिश या महिन्यामध्ये आपलं चांगलं होईल. जर रोज तुम्ही 5 तास अभ्यास करत असाल मराठी इंग्लिशचा, तर 30 दिवसांमध्ये तुमचं अगदी प्रॉपर म्हणजे PYQ वगैरे सोडवून त्या विषयाचं प्रॅक्टिस तुमचं चांगलं होईल. मग या 25 दिवसांमध्ये काय करायचं? मराठी इंग्लिशला तुम्हाला त्यावेळी ठेवायचे 3 तास. बरोबर, मराठी इंग्लिशसाठी 3 तास ठेवू शकता. 1.5 तास दोन्ही विषय जरी केले तरी फास्ट. आणि हे रिव्हिजन स्वरूप आहे. तुम्हाला पूर्ण म्हणजे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत ह्या 2 फेजमध्ये वाचायचं नाही. तुम्ही हिथं वाचू शकता. 30 दिवसांमध्ये तुम्ही अगदी सुरुवातीपासून बेसिक पासून जरी स्टार्ट केलं तरी तुमचं हे 30 दिवसामध्ये संपू शकते रोज 5 तास केलं तर. परंतु ह्या 25 दिवसामध्ये तुम्हाला रिव्हिजन स्वरूपात आपण जसं वाचतो त्या पद्धतीनं वाचायचंय. 3 तास मराठी इंग्लिश केले तर राहिलेल्या 10 तासामध्ये मग आपल्याला इकडे यायचंय. RTI RTS करंटचं आपण म्हटलं मगाशी 2 तास रेग्युलर ठेवायचे. सीसॅटचं 1 तास ठेवायचा रोज. आणि त्याच्यानंतर मग हिस्ट्री तर आहे, पण आता रिव्हिजन म्हणजे तुम्ही मायक्रो लेवलला थोडं जायचं आहे. आता पूर्ण सगळं वाचत बसायचं नाही हिस्ट्रीचं. थोड्या नोट्स जर तुमच्याकडे असतील तर त्या नोट्स हायलाइट्स केलेले पॉइंट्स अशा पद्धतीने वाचायचे. जॉग्राफी, इन्व्हायरमेंट, पॉलिटी आणि मग पंचायत राज पण आपण केलेलं आहे मागं, पण त्याची रिव्हिजन म्हणजे किशोर लवटे सरांच्या पुस्तकामध्ये पाठीमागं नोट्स स्वरूपात ते दिलेलं आहे. तर ते तुम्ही वाचून घ्यायचंय. म्हणजे हे 25 दिवस झाले तुमचे. म्हणजे आता रिव्हिजन किती झाले तुमच्या? 2 रिव्हिजन याच्यामध्ये होतील. आता उरलेले हे 6 दिवस. हे 6 दिवस खूप महत्वाचे, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही जे काय करणार आहात ना ते तुमच्या पेपर मध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. आता या 6 दिवसांमध्ये कसं करायचं? या 6 दिवसात लक्षात घ्या, 4 दिवस आणि 2 दिवस, हे 4 दिवस आहेत ना ते पूर्णपणे तुम्ही कशाला द्यायचे? GS ला द्यायचे. म्हणजे आपले पॉलिटी, सायन्स, जॉग्राफी, हिस्ट्री हे जे काय आहे याच्यासाठी 4 दिवस द्यायचे. आणि हे 2 दिवस पूर्णतः तुम्हाला मराठी आणि इंग्लिश ह्या 2 विषयाला राखून ठेवायचे. आता मी का म्हणतोय 2 दिवस पूर्ण द्यायचे? तुम्हाला लक्षात आलं असेल, आता जी गट ब मुख्य परीक्षा झाली त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे स्कोर कुठल्या पेपरला जास्त आहेत? तर पहिल्या पेपरला. तिथं जर तुम्हाला 80+ स्कोर आला, लक्षात घ्या, पहिल्या पेपरला जर 80+ स्कोर आला तर दुसऱ्या पेपरला ऑन अँड अवरेज तुम्हाला फक्त 60 ते 65 मार्क मिळवायचे आहेत. बरोबर, म्हणजे तुम्ही जर इनपुट आउटपुट रेशो जर लक्षात घेतला तर ह्या पेपरचा इनपुट आउटपुट रेशो मराठी आणि इंग्लिशचा 50-50 प्रश्न आहेत. आणि त्याचा फॉर्मॅट ठरलेला आहे. त्याच्या नोट्स तुम्हाला माहिती आहेत कुठल्या वापरायच्या, तर त्यामधून केलं ना तुम्ही तर इथं तुम्हाला 80+ घेण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. त्यामुळे लक्षात घ्या की 80+ इथं आणि 60 ते 65 मार्क दुसऱ्या पेपरला. अशा पद्धतीची तुमची स्ट्रॅटेजी या 6 दिवसांमध्ये असली पाहिजे. आता त्यातला लास्टचा दिवस म्हणजे पेपरच्या आदल्या दिवशी, मग त्या दिवशी काय करायचं? मराठी इंग्लिशचे जे काय आपण नोट्स काढलेले असतात, शॉर्ट नोट्स म्हणतोय मी, ज्या आदल्या दिवशी आपल्याला रिवाइज करावे लागतील, तर त्या शॉर्ट नोट्स RTI RTS, त्याच्यानंतर GS चे इतर विषय आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर काय अजून शॉर्ट नोट्स काढले असतील ज्या तुम्हाला रिकॉल करायचे असतील, त्यानंतर आपले जे काय पॉलिटीतले आर्टिकल्स आहेत ज्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. आता नुकताच उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिलेला आहे, तर त्याच्या बाबतीत प्रश्न येऊ शकतो. आता ते जुलै मधलं करंट अफेअर्स आहे, त्यामुळे सप्टेंबर पर्यंत येऊ शकतं. तर उपराष्ट्रपतींशी संबंधित जी काही कलम आहेत ती तुम्हाला सगळी करायची. करंट अफेअर्स मध्ये लक्षात घ्या, रतनजी टाटा, डॉक्टर मनमोहन सिंग, त्याच्यानंतर जे काय म्हणजे स्वामीनाथन यांच्यावर प्रश्न बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे, तर त्यांच्यावर येण्याची आता जास्त शक्यता नाही. परंतु इतर ज्या काही मोठ्या व्यक्ती होत्या ज्यांचं आता नुकतंच निधन झालेलं आहे, तर त्यांच्याविषयी करायचं आहे. शुभांशु शुक्ला नुकतेच अंतराळात जाऊन परतलेत, त्यांच्याविषयी तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर पद्म पुरस्कार करायचे आहेत. अशा पद्धतीने करंट अफेअर्सच्या ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्या तुम्ही करणार आहात. आता इनपुट आउटपुट रेशो तुम्हाला सांगितला की मराठी इंग्लिशचा जास्त आहे, त्यामुळे त्याला एफर्ट्स जास्त द्यायचे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सायन्सचं काय? तर सायन्सच्या बाबतीत जर बघितलं ना तुम्ही, तर सायन्समध्ये काय करायचं माहितीये का की आपल्याला सायन्सचे प्रश्न किती येणार आहेत? साधारणपणे 20 प्रश्न जर असतील सायन्सचे, तर 20 प्रश्नांमध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, आता हे जे 2 सब्जेक्ट आहेत ना, फिजिक्स आणि केमिस्ट्री, इथं पूर्ण तुम्हाला मार्क्स घ्यायचा चान्स आहे, कारण हे ठराविक टॉपिक्स आहेत आणि त्याच्यावर वारंवार आयोग प्रश्न विचारतात. तर इथं मार्क जाणार नाहीत याची पूर्णतः आपण दक्षता घ्यायची. आता बायोलॉजीमध्ये काय? तर बायोलॉजीमध्ये प्लांट्स आणि अॅनिमल क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर सेल आणि त्याचं स्ट्रक्चर ह्याच्यावर प्रश्न असतात. त्याच्यानंतर
वेगवेगळ्या म्हणजे क्लासिफिकेशनचं मी सांगितलं की त्याच्यावर जास्त फोकस असतो. तर ते तुम्ही काय करायचंय, ते आदल्या दिवशी ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि सायन्सला लक्षात घ्या की आउटपुट रेशो आपला किती आहे. तर काही वेळा प्रश्न इतके सोपे येतात की तुम्हाला 15 प्रश्न जर आले तर त्याच्यामध्ये आरामशीर तुम्ही 13 ते 14 मार्क घेऊ शकतो. परंतु काही वेळा कसं होतं की अगदीच अवघड पेपर आला तर तिथं 6 ते 7 मार्क घेणं सुद्धा मुश्किल होऊन जातं. त्यामुळे लक्षात घ्या, ऑन अँड अवरेज तुम्ही सायन्सचा अभ्यास करायचा, पण बाकीच्या विषयांमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क घेण्याचे चान्स आहेत. त्यामध्ये पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, पंचायत राजचे प्रश्न असतील, त्याच्यानंतर तुमचं सीसॅट आहे, सीसॅट मध्ये तुम्ही 15-16 मार्क आरामशीर घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या 61 दिवसांचं नियोजन करायचं आहे. आता या 61 दिवसांनंतर म्हणजे डी डे बद्दल सांगितलं की डी डे म्हणजेच आपला एक्झामचा दिवस 21 सप्टेंबर 2025 चा. तर आपण जे काही वर्षभर केलेलं आहे, जे काही रिव्हिजन केलंय, जे काही अभ्यास केलाय, ते सर्व आपल्याला ह्या 2 तासांमध्ये ते आपल्याला आपले एफर्ट्स तिथं उतरवायचे आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, त्या दिवशी कोणतंही बर्डन तुमच्यावर असता कामा नये. तुम्ही अगदी स्ट्रेसमुक्त वातावरणात पेपर द्यायचा आहे, नाहीतर तुम्ही वर्षभर जे काय केले ते सगळं पाण्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्षात घ्या की जेवढं रिलॅक्स राहता येईल शेवटच्या दिवसामध्ये तेवढं रिलॅक्स राहील. रिलॅक्स याचा अर्थ असा नाही की अभ्यास कमी करायचा, पण स्ट्रेस न घेता पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये राहायचं आणि आपण जे केलंय प्रामाणिकपणे ते फक्त पेपरला आपलं 100% देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपला असणार आहे स्किल टेस्ट. स्किल टेस्टसाठी 1:3 हा रेशो असेल. तर त्यासाठी आपल्याला काय आता स्किल टेस्ट प्रॅक्टिस करण्याची गरज आहे का? तर नाही. आपला मुख्य परीक्षा झाल्यानंतर जवळपास 4 महिन्याचा कालावधी तुम्हाला स्किल टेस्टसाठी मिळतो आणि 4 महिन्यामध्ये तुम्ही कसंही केलं तरी तुमचं टायपिंगचं स्पीड येऊ शकतं. त्यामुळे आता स्किल टेस्टकडे जास्त पाहू नका. आता मेन फोकस आपला असला पाहिजे या विषयांवर आणि या 61 दिवसांच्या नियोजनावर. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहेत या गट क मुख्य परीक्षेचे. अजून जर काही आपल्या शंका असतील तर आपण टेलिग्रामची माझ्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी शेअर करेल. त्याच्याबरोबर माझी पर्सनल टेलिग्राम आयडी आहे, ती सुद्धा शेअर करेल. तुमचे जर काही डाऊट्स असतील तर तेच तुम्ही मला विचारू शकता. त्याचबरोबर अशा पद्धतीचे आपण अजून काही लेक्चर्स घेणार आहोत. तर अशा पद्धतीचे लेक्चर जर आपल्याला पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून आपण ट्रिक्सच्या माध्यमातून अभ्यास कसा करावा याविषयी आपण पुढे काही लेक्चर्स घेणार आहोत. धन्यवाद.